नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलाय। अंबड MIDCतील एक्सिलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला। अपघातामध्ये निलेश कोतकर या 40 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरेंच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केलेली आहे, आंदोलन केलेलं आहे। महापौर आणि उपमहापौरांच्या दालनात मयत निलेश कोतकर यांची पत्नी आणि 5 वर्षाच्या मुलीला महापौरांच्या दालनाबाहेर आले असं सांगून महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, आज महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर आणि महानगरपालिकेमध्ये नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आणि आता तरी या खड्ड्यांमुळे जाणाऱ्या जीवांचं, अपघातांचं गांभीर्य महानगरपालिकेला आलंय का? 28 तारखेला निलेश कोतकर यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। जशी ही वार्ता नाशिक शहरामध्ये पसरली त्यानंतर सर्वत्र खळबळ उडालेली आहे। आत्ता हा 5वा बळी आहे नाशिक शहरामधला। ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलं, महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसले, त्यानंतर महापौरांच्या दालनामध्ये देखील गेलेले होते आणि आता शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे ह्या कोतकर कुटुंबियांना घेऊन, त्यांची पत्नी आहे कोतकर यांची पत्नी, त्याचबरोबर 5 वर्षाची चिमुरडी आहे, त्यांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर आलेले आहेत। त्यांचा हेतू आहे, जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर या कुटुंबाला सावरणार कोण, त्या चिमुरडीचं शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे त्यांना न्याय कोण देणार, हा न्याय मागण्यासाठी इथे आलेले आहेत। ताई, न्याय काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त एवढंच न्याय पाहिजे, माझा नवरा मला सोडून गेलाय, आमचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे, आमच्या घराला आधार भेटला पाहिजे, माझ्या मुलीचे पुढच्या भविष्याची तरतूद झाली पाहिजे, म्हणून महापालिकेने तिच्या शिक्षणासाठी आणि माझ्या पुढच्या भविष्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। माझंही MSc फिजिक्समध्ये शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे महापालिकेने मला नोकरी द्यावी अशी माझी इच्छा आहे। हा प्रसंग घडला, हा टाळता आला असता प्रशासनाला, शासनाला? म्हटलं तर टाळताही आला असता आणि म्हटलं तर टाळताही नसता आला, कारण की हा कुंभमेळा आलाय, त्याच्यामुळे जागोजागी सर्वीकडे खड्डे करून ठेवलेले आहे त्यांनी। हीच जर त्यांनी अगोदर प्रयत्न केले असते थोडेसे, तर अशी घटना घडली नसती। फक्त आमच्यावरच नाही, आधीच्याही कुटुंबांवर ही घटना घडली आहे, ती आता घडू नये, कुटुंबावर, कोणत्याही कुटुंबावर असा प्रसंग येऊ नये, म्हणून महापालिकेने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। आपण बघतोय 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे, कुटुंब अजूनही या धक्क्यातनं सावरलेलं नाहीये। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत, तुम्ही इथे आंदोलन करत आहात, काय कारण? नाशिक शहरामध्ये बघताय तुम्ही, पूर्ण कुंभच्या नावाखाली पूर्ण शहर हे खोदून ठेवले, पूर्ण शहरभर खड्डे खड्डे खड्डेच करून ठेवलेत आणि ह्या खड्ड्यांमुळे आज नाशिक शहरात हा 4था बळी गेलाय। तर अजून किती बळी घेतल्यावर ह्या प्रशासनाला जाग येणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज ही 5 वर्षाची चिमुरडी, हिच्या भविष्याचं काय, हा एक मोठा प्रश्न उद्भवलाय। ह्या प्रशासनाच्या चुकीमुळे आज हे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले। तर मनपाकडे, नाशिक महापालिकेकडे आम्ही एक मागणी करायला आलो की ह्या कुटुंबाला आधार देणं हा आपला कर्तव्य आहे आणि जे शहरात जे खड्डे पडले ते लवकरात लवकर बुजवा। तुम्ही स्टार रेटच्या नावाखाली पूर्ण शहर लुटायला निघालात आणि अशा लोकांचे जीव घेतात। आपण बघतोय एका बाजूला नगरसेवक आंदोलन करत आहेत, निषेध करत आहेत, कुटुंब न्याय मागण्यासाठी आलेले आहे। आता नेमका या कुटुंबाला काय न्याय मिळणार आणि यापुढे भविष्यात नाशिक शहरात अशा घटना घडणार नाही यासाठी प्रशासन नेमकी काय काळजी घेणार हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।